तर अजित पवार आणि अमित शहांची मुंबई विमानतळावर भेट झाली आहे। अमित शहा मुंबईतून निघताना अजित पवार भेटल्याची माहिती मिळते आहे। अजित पवारांसोबत या भेटीवेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। खरं तर अमित शहा यांच्या संपूर्ण मुंबई दौऱ्यादरम्यान अजित पवार हे काही अमित शहांना भेटलेले नव्हते। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। तर अजित पवार हे अमित शहांना भेटल्यानंतर आता आपल्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मात्र संपूर्ण मुंबई दौराभर अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली नव्हती। मात्र मुंबईतून निघताना अखेर अमित शहा आणि अजित पवारांची भेट झाली आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, संपूर्ण दौरा संपल्यानंतर ही भेट झालेली आहे। अजित पवार या दौऱ्यात दरम्यान मुंबईत असून सुद्धा अमित शहांना नेमके का भेटले नाहीत? श्री, खरं तर काल सह्याद्री अतिथीगृहावरती महायुतीची बैठक होणं अपेक्षित होतं, परंतु काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक लांबली गेली असल्यामुळे ही महायुतीची बैठक होऊ शकलेली नव्हती। परंतु आज महायुतीचे सर्वच नेते जे आहेत ते अमित शहा यांना विमानतळावरती सोडण्याकरता गेलेले असताना तिथे अमित शहांबरोबर या सर्वच नेत्यांची जी आहे ती भेट झालेली आहे आणि एक छोटी खाणी बैठक सुद्धा झालेली आहे। खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही रणनीत्या आखायच्या त्याचसोबतच महायुतीमध्ये जे काही वादविवाद जे काही समोर येताना पाहायला मिळतात ते शमवण्याकरताचे आदेश जे आहेत ते गृहमंत्री अमित शहा यांनी या महायुतीच्या सर्वच नेत्यांना दिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातची ती बैठक होती। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती जी आहे ती संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिछाडीवरती होती। आता तशीच परिस्थिती जी आहे ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्भवू नये याकरता खबरदारी जी आहे ती महायुतीच्या नेत्यांकडनं आणि केंद्रीय स्तरावरच्या नेत्यांकडनं घेताना पाहायला मिळत आहे। त्याचमुळे काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली त्यावेळेस देखील तशाच प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या भाजपच्या नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि ही 2 दिवसीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावरती होते। धन्यवाद या माहितीबद्दल।